विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माय मॅथ्स एज्युकेशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 8वीच्या गणितातील प्रकरण क्रमांक 15 क्षेत्रफळ आणि या प्रकरणातील सराव संच 15.6 ची प्रश्न क्रमांक 1 आणि 2 या दोन प्रश्नाची तयारी करणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी मदत होईल. आज आपण या सराव संचातील प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये जर वर्तुळाची त्रिज्या दिलेली असेल तर त्यावरून त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढायचं या प्रश्नाची माहिती घेणार आहोत. आणि त्यानंतर जर एखाद्या वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलेलं असेल तर त्या क्षेत्रफळावरून त्या वर्तुळाची त्रिज्या किंवा व्यास कसा काढायचा हे आपण आज अभ्यासणार आहोत. सराव संच 15.6 प्रश्न क्रमांक पहिला. खाली वर्तुळांच्या त्रिज्या दिल्या आहेत त्या वर्तुळांची क्षेत्रफळे काढा. आता इथं पहा की पहिल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ त्रिज्या दिलेली 28 सेमी की ज्या वर्तुळाची त्रिज्या 28 सेमी आहे त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यापूर्वी आपल्याला वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहित असणं गरजेचं आहे की वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. आता इथं या उदाहरणामध्ये त्रिज्या 28 सेमी दिलेली आहे म्हणजे येथे r बरोबर 28 सेमी. आपण उदाहरण पहिलं सोडवण्यासाठी घेतलेलं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता लिहिणार आहोत. आता पहा येथे r बरोबर 28 सेमी आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग हे सूत्र मांडलं आपण. मग आता सूत्रामध्ये किमती ठेवू. पायची किंमत अर्थातच 22/7 किंवा 3.14 घ्यायची असते. मग पाय 22/7 घेऊ आपण. इथं पायची किंमत 22/7 घेतली गुणिले त्रिज्या दिलेली आहे ती आहे 28. आता त्रिज्येचा वर्ग आहे r चा वर्ग आहे म्हणून इथं आपण 28 गुणिले 28 लिहू. मग या 7 न 28 ला भाग द्यायचा आहे. 7 1 7 7 चौक 28. आपण काय केलं की या 22/7 मधला छेदामधला जो 7 आहे त्या 7 न 28 ला भाग दिला आणि मग उत्तर 22 गुणिले 4 गुणिले 28 आलं. आता हा गुणाकार केल्यानंतर आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळणार आहे म्हणून 22 गुणिले 4 किंवा हे 22 असेच ठेवू. 4 न 28 ला गुणू. 4 8 32 हातच्या येतात 3. 4 दोन्ही 8 8 आणि 3 होतात 11 म्हणजे 22 गुणिले 112. एकदा हा गुणाकार केल्यानंतर मग वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळणार आहे. 22 दोन्ही 44. 22 न 112 ला गुणतोय आपण. 22 दोन्ही 44. 22 हातचे 4 येतात. 22 1 22 आणि 4 होतात 26. परत हातचे 2 येतात. 22 1 22 आणि 2 होतात 24. आणि मग त्रिज्या ही सेंटीमीटर मध्ये दिलेली असल्यामुळं त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण 2464 सेमी वर्ग लिहू किंवा याला चौरस सेमी असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे दिलेला जो प्रश्न होता की एका वर्तुळाची त्रिज्या 28 सेमी दिलेली होती त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळालं ते मिळालं 2464 चौरस सेमी किंवा 2464 सेमी वर्ग. तुम्हाला जे योग्य वाटतंय ते या ठिकाणी तुम्ही मांडा. आता प्रश्न क्रमांक दुसरा. पहिल्या प्रश्नातलं दुसरं बीट असं सांगितलंय की एका वर्तुळाची त्रिज्या 10.5 सेमी आहे तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा. आपण त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू की ज्या वर्तुळाची त्रिज्या 10.5 सेमी दिलेली आहे. दुसरं बीट पाहतो आपण पहिल्या प्रश्नातलं की एका वर्तुळाची त्रिज्या 10.5 सेमी आहे म्हणून प्रश्न क्रमांक पहिला त्यातलं दुसरं बीट त्याचं उत्तर लिहू लागलोय आपण. r बरोबर 10.5 सेमी. त्रिज्या 10.5 सेमी दिली आहे. मग आता वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र मांडू. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. आणि इथं सूत्रामध्ये पायची किंमत आपण 22/7 घेऊ गुणिले त्रिज्या ही 10.5 आहे आणि त्रिज्येचा वर्ग असल्यामुळं इथं 10.5 चा वर्ग असं सुरुवातीला लिहू आपण. त्यानंतर 22/7. आता 10.5 चा वर्ग असल्यामुळं हे आपल्याला 10.5
गुणिले 10.5 असं लिहिता येईल, कारण 10.5 चा वर्ग आहे, हे गुणाकाराच्या रूपामध्ये मांडलं तर 10.5 गुणिले 10.5 असं मांडावं लागेल. मग आता 7 न 10.5 ला भाग देऊ, पहिल्या किंवा दुसऱ्या कोणत्याही 10.5 ला भाग दिला तरी चालेल. 7 एक 7, 7 न आपण 10 ला भाग देतोय म्हणून 7 एक 7. आता 10 पैकी 7 वजा झाले, शिल्लक 3 राहतात आणि मग 3 घेण्यापूर्वी इथं दशांश आहे, तो दशांश आपण वर घेऊ आणि शिल्लक राहिलेले 3 या ठिकाणी मांडले. आणि मग आता या 3 ला 3 इथं घेतल्यामुळं 35 होतात. आता 7 न 35 ला भाग दिल्यानंतर 7 चा 35, 5 चा भाग जाईल, म्हणजे भाग 1.5 चा गेला. 7 न 10.5 ला भाग दिला तर 1.5 चा भाग गेला, म्हणून 22 गुणिले 1.5 गुणिले 10.5. आता या 3 संख्यांचा गुणाकार केला की मग क्षेत्रफळ मिळणार आहे, आणि म्हणून 22 गुणिले 1.5 गुणिले 10.5. आता इथं दशांश नाही, थोड्या वेळासाठी आपण गुणाकारापुरतं दशांश नाही असं विचारात घेऊ आणि 15 न मग 105 ला गुणू. मग 15 न 5 ला गुणलं, 15 5 75, हातचे 7 येतात. मग 15 हातचे 7 येतात, नंतर 15 0 0, 7 ला 7 आणि 15 1 15, इथं 15 घेतले. आता पॉइंट इथं 1 नंतर होता आणि इथंही 1 नंतर होता, म्हणून इथं गुणाकारामध्ये आपल्याला 2 नंतर द्यावा लागेल आणि गुणिले येणार आहेत 22. आता गुणाकार करूया. 22 न 15.75 ला गुणायचा आहे. 22 पंचे 110, 22 न पहिल्या 5 ला गुणलं, 22 पंचे 110, 110 ला शून्य मांडले, हातचे 11 येतात. नंतर 22 सता 154 आणि हातचे आलेले 11, तर 165. 165 ला 5 मांडले, हातचे 16 येतात. आता 22 पंचे 110 आणि हातचे आलेले 16 हे होतात 126. 126 ला 6 मांडले, हातचे आता 12 येतात. 12 हातचे आल्यानंतर 22 1 22, 22 आणि 12 यांची बेरीज केल्यानंतर ती येईल 34. आणि दशांश आता 2 नंतर होता म्हणून 2 नंतर दशांश दिला इथं 6 आणि 5 च्या मध्ये, आणि मग हे सेमी वर्ग किंवा चौरस सेमी हे उत्तर आलं. की ज्या वर्तुळाची त्रिज्या 10.5 सेमी होती त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळालं तर ते 346.50, म्हणून वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 346.50 चौरस सेमी म्हणा किंवा सेमीचा वर्ग म्हणा. अशा रीतीनं आपण पहिल्या प्रश्नातलं दुसरं बीट पाहिलं. आता राहतं तिसरं बीट, ते तिसरं बीट आपण या ठिकाणी पाहू. प्रश्न क्रमांक पहिला, बीट क्रमांक तिसरं. इथं वर्तुळाची त्रिज्या दिली आहे 17.5, मग त्रिज्या 17.5 दिलेली आहे म्हणून तिसरं बीट सोडवत आहे. आपण उत्तर लिहिणार आहोत. येथे r बरोबर दिलेला आहे 17.5, म्हणजे वर्तुळाची त्रिज्या 17.5 सेमी दिली आहे. मग आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणून वर्तुळाचं क्षेत्रफळ मांडू. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय r वर्ग. आता इथं पहा, त्रिज्या ही 17.5 आहे आणि पायची किंमत आपल्याला 22/7 घ्यायची आहे. इथं 3.14 घेतली तरी चालेल. त्रिज्या 17.5, कंसामध्ये जर सूचना दिलेली असेल की त्रिज्या 22/7 घ्या किंवा 3.14 घ्या, तर त्यावेळी सूचनेकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. मग 17.5 चा वर्ग, त्रिज्येचा वर्ग, त्रिज्या 17.5 दिली आहे म्हणून आपण 17.5 चा वर्ग घेतला. आता 22/7 गुणिले त्रिज्या 17.5 आहे म्हणून 17.5 गुणिले 17.5 वर्ग, वर्गाच्या रूपामध्ये इथं होतं तर आता घातांकाच्या रूपामध्ये मांडलं 17.5 गुणिले 17.5. आता 7 न 17.5 ला भाग द्यायचा आहे तर 7 1 7, 7 2 14, 17 पैकी 14 गेले, 3 उरतात. 3 घेण्यापूर्वी इथं दशांश आहे, तो दशांश घेतला आणि 3 मांडले तर 35 झाले. आणि मग 7 ना आता 35 ला भाग देऊ, 7 5 35. शिल्लक काय राहते पहा की 22 गुणिले 2.5 गुणिले 17.5
आता आपण 22 गुणिले या 2.5 आणि 17.5 या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे. मग दशांश चिन्हाचा थोडा वेळ आपण विचार न करता याला आपण 25 समजू आणि 25 न गुणून घेतल्यानंतर मग दशांश देऊ. मग 25 पाचा 125, हातचे आले 12, 25 गुणिले 7 175 होतात आणि मग इथं हातचे 12 आणि 175 यांची बेरीज केली तर 7 आणि 1 8, 1 ला 1 187 होतात बेरीज करून. मग 187 ला 7 मांडले, हातचे 18 येतात. मग आता हातचे आलेले 18 आणि 25 आता 1 ला गुणायचं आहे. 25 1 25, 25 आणि 18 हे होतात 43. आता पहा बरं, पॉइंट इथं 1 नंतर होता आणि इथं 1 नंतर आहे. मग गुणाकार झाल्यानंतर आपल्याला 2 दशांश स्थळापर्यंत 2 दशांशानंतर पॉइंट द्यावा लागेल, 2 संख्येनंतर, म्हणजे 1 आणि 2. इथं आपण 43.75 अशा रीतीनं हा गुणाकार आला 25 आणि 17.5 चा. आता शेवटी 22 आणि 43.5 यांचा गुणाकार करायचा आहे. मग 22 आणि 43.5 यांचा गुणाकार केल्यानंतर 22 पंचे 110, हातचे येतात 11, 22 7 154 आणि हातचे आलेले 11 यांची बेरीज केली तर बेरीज येईल 165. 165 ला 5 मांडले, हातचे येतात 16. आता 22 त्रिक 66 आणि 16 यांची बेरीज केली तर 6 आणि 6 12, हातचा 1 म्हणजे 82 येतील. 82 ला 2 मांडले, हातचे येतात 8. 22 चोक 88 आणि 8 हे होतात 96. आणि मग पॉइंट देताना 2 दशांश स्थळानंतर होता, 2 संख्यानंतर होता, इथंही 2 संख्येनंतर पॉइंट दिला आणि मग सेमी वर्ग. तर या प्रश्नाचं उत्तर 962.50 सेमी वर्ग आलं. म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ हे मिळालं 962.25 सेमी वर्ग, किंवा याला तुम्ही चौरस सेमी असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 962.50 सेमी वर्ग मिळालं. अशा रीतीने आपण प्रश्न पहिला या ठिकाणी पाहिलेला आहे. आता प्रश्न क्रमांक दुसरा सोडवण्यासाठी जाऊया. सराव संच 15.6 प्रश्न क्रमांक दुसरा आणि त्यातलं बीट क्रमांक 1. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिले पहा, की काही वर्तुळांची क्षेत्रफळ दिली आहेत आणि त्या क्षेत्रफळावरून वर्तुळांचे व्यास काढायचे आहेत. मग त्यासाठी अगोदर आपल्याला वर्तुळाची त्रिज्या काढावी लागेल आणि त्रिज्येची दुप्पट केल्यानंतर व्यास मिळणार आहे. पहिलं बीट दिलं आहे की 176 चौरस सेमी क्षेत्रफळ असणाऱ्या वर्तुळाचा व्यास काढा, आणि म्हणून वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर दिलेलं आहे 176 चौरस सेमी. आता क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र माहित आहे, पाय आर वर्ग बरोबर 176. पायची किंमत मांडू इथं, 22/7 गुणिले आर वर्ग बरोबर 176. 22/7 उजव्या बाजूला घेऊ, उजव्या बाजूला घेतल्यानंतर आता व्यस्त होईल आणि मग आर वर्ग बरोबर 176 गुणिले 7/22. 22 ना आता 176 ला भाग देऊ, 22 1 22, 22 8 176, म्हणजे आर वर्ग बरोबर 8 गुणिले 7. आर वर्ग बरोबर 8 गुणिले 7 येतात 56. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ, आर वर्गचं वर्गमूळ आर आणि 56चं वर्गमूळ. पूर्ण वर्ग संख्या नसल्यामुळं याला वर्गमुळामध्ये लिहू. त्रिज्या मिळाली वर्गमुळात 56. आता वर्तुळाची त्रिज्या, म्हणून वर्तुळाची त्रिज्या बरोबर वर्गमुळात 56 सेमी. आता आपल्याला त्रिज्या नाही विचारली, आपल्याला व्यास विचारलाय, म्हणून या त्रिज्येला 2 न गुणल्यानंतर व्यास मिळेल आणि म्हणून वर्तुळाचा व्यास बरोबर 2 गुणिले वर्गमुळात 56 सेमी. अशा रीतीनं ज्या वर्तुळाचं क्षेत्रफळ 176 चौरस सेमी दिलेलं होतं, त्या वर्तुळाचा आपण अगोदर त्रिज्या काढली आणि त्रिज्येवरून व्यास मिळवला, तो आला 2 वर्गमुळात 56 सेमी. अशाच रीतीनं आता आपण दुसरं बीट पाहू.
बीट क्रमांक 2 वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलाय 394.24 चौरस सेमी, म्हणून वर्तुळाचे क्षेत्रफळ मांडून घेऊ इथं. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 394.24 चौरस सेमी. सूत्र आहे पाय आर वर्ग वर्तुळाचा क्षेत्रफळ काढण्याचं, बरोबर 394.24. आता पायची किंमत मांडून घेऊ. 22/7 गुणिले त्रिज्येचा वर्ग आर वर्ग बरोबर 394.24 आणि म्हणून आर वर्ग बरोबर, आता 22/7 उजव्या बाजूला घेऊ, याचं होईल 394.24 गुणिले 7/22. 394 ला 22 न भाग देता येईल. 394.24 भागिले 22. 22 न भाग द्यायचा आहे. पहिला भाग 22 × 22, 39 - 22 उरतील 17. वरती 4 उरतात, ते 4 खाली घेऊ, 174 होतात. 22च्या पाड्यात 174 नाही, पण 22×7 154. जर आपण 22×8 176 असं म्हटलं असतं तर 174 पेक्षा जास्त झाले असते, म्हणून आपण 7चा भाग दिला. 4 - 4 0, 7 पैकी 5 गेले 2, 2 - 2 0, 20 उरतात. आता वरून 2 घेण्यापूर्वी इथं दशांश आहे, म्हणून भागाकारामध्ये दशांश घेऊ आणि वरचे 2 खाली घेऊ. आता 22×9 198, 202 - 198, 4 उरतात. परत 4 राहिलेले आहेत वरच्या बाजूला, हे 4 खाली घेऊ. 22 × 2 = 44 आणि वजाबाकी केली, 44 - 44 शून्य येतात, बाकी शून्य आली, भाग गेला 17.92चा आणि म्हणून 22 न भाग दिल्यानंतर भागाकार आलेला आहे 17.92 आणि मग आता आर वर्ग बरोबर 17.92 गुणिले 7 गुणाकार करून घेऊ. आर वर्ग बरोबर 17.92 ला 7 न गुणायचा आहे, म्हणजे आर वर्ग बरोबर 7 × 2 = 14 4, हातचा येतो 1, 7 × 9 = 63 आणि हातचा आलेला 1 64. परत हातचे येतात 6, नंतर 7 7 7 49 आणि 6 होतात 55. 55 ला 5 मांडले, हातचे 5 आले, 7 1 7 आणि 5 होतात 12. पॉइंट इथं येईल, म्हणजे आर वर्ग बरोबर मिळालं 125.44. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढायचं आहे, म्हणजे त्रिज्या मिळणार आहे. मग त्रिज्या मिळविण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढणं गरजेचं आहे. आणि मग आर वर्ग बरोबर जर असेल 125.44 तर आर बरोबर 125.44 ही संख्या 11चा वर्ग 121 येतो आणि 12चा वर्ग 144 येतो. मग ही 125.44 ही संख्या या दोन संख्येच्या दरम्यानची आहे. याचाच अर्थ या 125.44 या संख्येचं वर्गमूळ 11 आणि 12 यांच्या दरम्यान असणाऱ्या संख्येचं असणार आहे. आता मग एकतर एकक स्थानी इथे 4 असल्यामुळं 11.2 या संख्येचा वर्ग 125.44 असू शकतो, किंवा 11.8, कारण 8 गुणिले 8 64 होतात, म्हणजे 8 आणि 8चा गुणाकार केल्यानंतर एकक स्थानी 4 येतात, म्हणजे एकतर या दोन पैकी एका संख्येचा हा वर्ग असू शकतो. 11.2 या संख्येचा वर्ग करून पाहू. 2 गुणिले 2 4, 2 न 1 ला गुणलं 2 आणि 2 न 1 ला गुणलं 2. परत 1 न 1 ला गुणलं, 1 न 2 ला गुणलं 2, 1 न 1 ला गुणलं 1 आणि 1 न 1 ला गुणलं 1. आता 1 न गुणायचं शेवटच्या, 1 न 2 ला गुणलं 2, 1 न 1 ला गुणलं 1 आणि 1 न 1 ला गुणलं 1. बेरीज करू. 4 4, 2 आणि 2 4 आणि हातचा 1 5, 2 आणि 2 4 आणि 1 1 5, नंतर 1 अधिक 1 2 आणि 1 ला 1. पॉइंट 1 आणि 1 म्हणजे 2 नंतर इथं येईल. अर्थातच 125.44 हा वर्ग 11.2 चा आला, हे आपल्या लक्षात आलं, म्हणून त्रिज्या मिळाली. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं
तर ते वर्गमूळ 125.44 चं वर्गमूळ मिळालं 11.2 सेमी आणि म्हणून वर्तुळाची त्रिज्या बरोबर 11.2 सेमी. मग त्रिज्या न विचारता आपल्याला व्यास विचारलाय आणि मग व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो हे माहित आहे. मग वर्तुळाचा व्यास बरोबर 2 गुणिले 11.2 तर गुणाकार आला 2 दोन्ही 4 2 1 2 2 1 2 पॉइंट 1 नंतर 22.4 सेमी. अशा रीतीनं दुसऱ्या उदाहरणामध्ये क्षेत्रफळ दिलं होतं 394.24 तर त्या वर्तुळाचा व्यास मिळाला 22.4. अशा रीतीनं आपण दुसऱ्या प्रश्नातलं दुसरं बीट सोडवलं. अगदी याच रीतीनं तुम्हाला दुसऱ्या प्रश्नातलं तिसरं बीट सोडवता येईल. अशा रीतीनं आज आपण सराव संच 15.6 मधील प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 या दोन प्रश्नाची तयारी केली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी मदत होईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.